नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 7/6/2016ला झालेला जो पेपर पहिला आहे, इयत्ता पहिली ते 5वीसाठी या पेपरमधील भाग जो पहिला आहे इंग्रजी व मराठी, यामधील इंग्रजीचे 30 प्रश्न आपण या अगोदर पाहिलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठीचे 30 प्रश्न पाहायचे आहेत। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। तर भाग 1 मराठी भाषा विषयाचा हा भाग। तर पहिलाच प्रश्न म्हणजे सुरुवातीला तुम्हाला उतारा दिलेला आहे। काय सांगितलेलं पहा, उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 31 ते 34च्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत। तर मुलांनो, सुरुवातीला आपल्याला उतारा वाचून घ्यावा लागेल आणि त्यानंतर जे दिलेली 31 ते 34 अशी 5 प्रश्न आहेत, ही 5 प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत। मी म्हणालो, मला जी पुस्तकं विशेषत्वाने आवडतात मी त्यांना माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलं। सुरुवातीला डॉक्टरकी केलेले व नंतर तत्त्वज्ञानाचा गाढ अभ्यास करून पुढे नोबेल पुरस्काराचा सन्मान लाभलेले डॉक्टर अलेक्स कॅरेल यांचे मॅन द अननोन हे माझे आवडते पुस्तक आहे। शरीर आणि मन हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हींची सदृढ आणि सशक्त वाढ एकत्रितपणे होणे गरजेचे आहे। या दोन्हीपैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालतच नाही, हा विचार या पुस्तकात मांडलेला आहे। ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं। त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की मानवी शरीर हे यंत्र नसून एक अत्यंत बुद्धिमान जैव प्रणाली असून तिची उपपत्ती प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे। माझ्या दृष्टीने दुसरे आदरणीय पुस्तक म्हणजे तिरुवल्लूर यांचे थिरुकुरल हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे। तिसरं म्हणजे लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स, लिलियन इचलर वॉटसन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाने मी भारावून गेलो आहे। आपल्या जगण्याचे संदर्भ कोणते असावेत हे या पुस्तकात सांगितलेलं असून गेली 50 वर्षे हे पुस्तक माझ्या जीवन प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून लाभले आहे। मुलांनो, आपण हा उतारा वाचलेला आहे। तर या उतार्याच्या खाली जे दिलेली प्रश्न आहेत ती प्रश्न आता आपण पाहूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे मुलांनो, उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? मायना म्हणून वापरण्यात येणारा, त्यामध्ये मार्गदर्शक, डॉक्टर, आदरणीय, नोबेल पुरस्कार। तर याचं उत्तर आहे आदरणीय। प्रश्न दुसरा आहे, तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे? आत्ताच आपण शेवटी पाहिलं उतार्याच्या की तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला बुद्धिमान जैव प्रणाली, आयुष्य संहिता, मार्गदर्शक, हृदयाचा कप्पा। तर याचं उत्तर आहे आयुष्य संहिता। त्यानंतर पुढचा प्रश्न 33वा प्रश्न पहा। उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? नोबेल पुरस्कृत लेखक कोण होते? कोणाला नोबेल? लिलियन इचलर वॉटसन, मॅन द अननोन, तिरुवल्लूर का डॉक्टर अलेक्स कॅरेल? तर नोबेल पुरस्कृत लेखक जे आहेत ते डॉक्टर अलेक्स कॅरेल। त्यानंतर 34वा प्रश्न पहा, उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झालेली आहे? विशेष वृत्ती, त्यामध्ये शरीर व मन एकच समजणे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे, आवडती पुस्तकं हृदयाच्या कप्प्यात जपणे का पुस्तकांना आयुष्य संहिता समजणे? याचं उत्तर आहे
आवडती पुस्तकं हृदयाच्या कप्प्यात जपणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. यामध्ये पहा, खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. रीती वर्तमान काळ, रीती म्हणजे नेहमी, म्हणजे पूर्वी बी चालू होता, म्हणजे भूतकाळात ही क्रिया चालूच आहे, वर्तमानात बी चालूच आहे आणि भविष्यातही चालूच आहे. तर अशी क्रिया कोणती आहे तर त्याला म्हणतात रीती. रीती वर्तमान काळ. तर आता पर्याय बघूया. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. दुसरा आहे देवा सर्वांना सुखी ठेव. तिसरा आहे मी खात्रीने उत्तीर्ण होईल. आणि चौथा आहे तो नेहमीच उशिरा येतो. बघा, ज्या ठिकाणी नेहमीच असा शब्द आलेला आहे म्हणजे ही क्रिया नेहमी चालूच असते, तर ती म्हणजे काय असते, रीती. तर हे आहे रीती वर्तमान काळातील वाक्य, तो नेहमीच उशिरा येतो. त्यानंतर 36वा प्रश्न पहा. शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्दजाती अविकारी आहेत? तर सोपा प्रश्न आहे. विकारी 4 आणि अविकारी सुद्धा 4. पर्याय दुसरे दिलेले आहेत 2, 3, 8, पण पर्याय आपला एकच आहे, तो म्हणजे 4. त्यानंतर 37वा प्रश्न पहा. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखायला सांगितलेलं आहे तुम्हाला. तर भाववाचक वेळ, नवलाई, नव्याची का लावते, तर या ठिकाणी उत्तर आहे मुलांनो नवलाई, हे भाववाचक नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 38वा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही म्हणलेला आहे? अशुद्ध नाही लक्षात घ्या. म्हणजे पूजनीय, परीक्षागृह, या ठिकाणी सुद्धा दुसरी वेलांटी पाहिजे होती नीला. परीक्षागृहामध्ये सुद्धा परीची वेलांटी दुसरी पाहिजे होती. आशीर्वादित सुद्धा वेलांटी दुसरी पाहिजे होती. तर पर्याय क्रमांक 1 हा एकच शब्द असा आहे जो शुद्ध शब्द आहे, तज्ज्ञ. त्यामुळं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 39वा प्रश्न पहा. वाऱ्याने हलते रान, यातील रान या नामाचे लिंग ओळखा. लिंग ओळखत असताना तो, ती, ते असे शब्दांना जोडून तो शब्द ओळखता येतो आपल्याला. उदाहरणामध्ये रान आहे तर तो रान असं येते का, नाही येत. किंवा ती रान असं पण नाही येत. मग ते रान हे कसं वाटतं आपल्याला, योग्य वाटतं. म्हणजेच थोडक्यात हे काय आहे, नपुंसक लिंग आहे. ते स्त्रीलिंग पण नाही, पुल्लिंग पण नाही, किंवा यापैकी नाही. तर नपुंसक लिंग हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर 40वा प्रश्न पहा. पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. म्हण दिलेली आहे, अर्धी म्हण दिलेली आहे, आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हण आहे अन्नछत्रात जाऊन. अन्नछत्रात जाऊन डॅडॅश. तर पर्याय क्रमांक 1 आहे मिरपूड मागू नये. दुसरा आहे अन्न घ्यावे खाऊन. तिसरा आहे शांत राहावे बसून. आणि चौथा आहे अन्नदान घ्यावे करून. तर अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये, हेच त्याचं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 41. यामध्ये वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? तर वडील मंडळीस तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप आणि तीर्थरूप. यामध्ये बघा त्याच्या ऱ्हस्व आणि दीर्घ याच्यावर अवलंबून आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक त्याचा दिलेला आहे मुलांनो 3, हे तीर्थस्वरूप. तर ह्याचं ती जे आहे हे ऱ्हस्व आहे, त्यामुळे हे येत नाही. तर ही दुसरी वेलांटी पाहिजे. त्यानंतर 42 नंबर पहा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द. तोंडचे शब्द ज्यावेळेस आहेत त्यावेळेस ते कोणत्या विरामचिन्हांचा वापर करून लिहिले जातात? तर याचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह.
अपसारण चिन्ह नाही, संयोग चिन्ह नाही किंवा एकेरी अवतरण चिन्ह नाही, तर उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर पुढचा आहे 43वा प्रश्न बघूया आपण. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? शब्दसमूहाला काय म्हणतात? सामासिक शब्द, म्हणी, जोड शब्द का वाक्प्रचार? तर याचं उत्तर आहे वाक्प्रचार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला म्हणलेला आहे मुलांनो. पण वाचत असताना थोडासा गोंधळ होऊ शकतो की समानार्थी शब्द कोणता नाही, तर समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर पद्मा, सरोज, पंकज, राजीव हे 4 जे शब्द दिलेले आहेत तुम्हाला लक्षात घ्या. या 4 शब्दापैकी तुम्हाला पद्मा हा शब्द नसलेला शब्द आहे. कारण सरोज पण कमळाला म्हणतात, पंकज पण म्हणतात आणि राजीव पण म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पद्मा हा समानार्थी नसलेला शब्द आहे. त्यानंतर 45वा प्रश्न पहा. धान्य पाखडण्याचे साधन. धान्य कशामध्ये पाखडलं जातं? या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा. कोणता शब्द आहे? ताट, ताटामध्ये नाही, टोपल्यांमध्ये पण नाही, हवा ते पण नाही, तर सूप हे उत्तर याचं बरोबर आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 46. गटात न बसणारा शब्द कोणता? गाय, वासरू, लेकरू, फूल. तर हे गाय, वासरू आणि लेकरू एका गटातील आहेत, फूल हे वेगळं आहे, त्यामुळे गटात न बसणारा. त्यानंतर 47 पहा. विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्द आहेत, पण जोडी चुकीची कोणती आहे ती ओळखायची आहे. प्रासाद आणि राजवाडा, कृतज्ञ आणि कृतघ्न हे पण बरोबर आहे. गुळगुळीत आणि खडबडीत हे पण बरोबर आहे. शिक्षा व बक्षीस हे पण बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रासाद व राजवाडा ही काय आहे? चुकीची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 पहा. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? घड्याळचं वचन सुद्धा बदलतं. एक घड्याळ अनेक घड्याळी, एक आसू अनेक आसवे, एक पिल्लू अनेक पिल्ले. पण इथं एक पाणी अनेक पाणी काही केलं तरी ह्याचं वचन बदलत आहे का? नाही. तर वचन बदलत नाही असं कोणतं नाम आहे? तर पाणी. त्यानंतर 49वा प्रश्न पहा. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? तर याचं उत्तर आहे मुलांनो विशेषण. ओके, ते क्रियाविशेषण नाही, क्रियापद नाही किंवा सर्वनाम नाही, तर उत्तर आहे विशेषण. हे विशेषणमध्येच येतो शब्द भारी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? तर भाव कर्तक क्रियापद, धातुसाधित क्रियापद, संयुक्त क्रियापद का अकर्मक क्रियापद? तर याचं उत्तर आहे 50चं उत्तर आहे तुम्हाला या ठिकाणी भाव कर्तक क्रियापद. त्यानंतर 51वा प्रश्न पहा. सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? तर उत्तर आहे 8, 6, 2 का 4 पर्याय आहेत. तर याच्यापैकी उत्तर आहे 6. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हो, तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. वाक्प्रचार ओळखायला सांगितलेला आहे. हो, तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. हे उद्गारार्थी वाक्य आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी आहे का प्रश्नार्थक आहे? तर याचं उत्तर आहे मुलांनो, हा वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हो,
तर अगदी बरोबर, 110 मोहऱ्या होत्या. म्हणजे कसं, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच पॉझिटिव्ह विचार आहेत, म्हणजेच होकारार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढचं पहा. प्रश्न क्रमांक 53. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? उपसर्ग विचारलेला आहे मुलांना. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लागणारा आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी पाठीमागून लागणारा. तर मान्य या शब्दाच्या अगोदर जर समजा आपण अ लावलं तर काय झालं? अमान्य. हे मान्य. तर याचा पर्याय क्रमांक 4. हे मान्यता, मान्यवर किंवा मान्य होत नाही, तर ह्याचा पर्याय क्रमांक येणार 4, अमान्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 पहा. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? ओ, आव, अम, आहा, श, ज्ञ, अ, आहा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे स्वरादी कोणते आहेत? अम आणि आहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 पहा. प्रसिद्ध लेखक ची. खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? यांचं टोपण नाव कोणते? ग्रेस, केशवकुमार, आरती प्रभू का अनिल? यांचं काय आहे टोपण नाव? तर आरती प्रभू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 पाहूया. ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? ह्या साहित्य कृतीचे लेखक विचारलेले आहेत तुम्हाला. तर याचे लेखक आहेत मुलांनो वि. स. खांडेकर. नासी फडके, विश्वास पाटील, रणजित देसाई हे दुसरे आहेत. तर वि. स. खांडेकर हे त्याचं उत्तर आहे. ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 पाहूया. हां, तर या ठिकाणी आता मुलांनो तुम्हाला प्रश्न क्रमांक 57 ते 60ची उत्तरे ही या कविता वाचायची आहे आणि या कवितेमधून तुम्हाला द्यायचे आहे. कविता पहा काय दिलेली आहे. थेंब ऊन आभाळ माया, प्राक्तनाला गंध द्यावे, पावसाने या धरेला उदंड ऐसे दान द्यावे. काही लीत पोळलेल्या या क्षमेला श्वास द्यावे, पावसाने या धरेला अमृताचे कुंभ द्यावे. रोमरोमी या भूमीला गर्द हिरवी कूच द्यावी, पावसाने या धरेला यौवनाची मूस द्यावी. गंध मिळता प्राक्तनाला कस्तुरी ही धुंद व्हावी, पावसाने या धरेला मिलनाची रीत द्यावी. तर मुलांनो या कवितेवर तुम्हाला पुढे 4 प्रश्न दिलेले आहेत 57 ते 60. तर आता आपण ह्याची उत्तरे पाहूया. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे प्राक्तन म्हणजे काय? तर लक्षात घ्या, प्राक्तन या शब्दाचा अर्थ आहे काय होतो बघा, प्रारब्ध, धरा, अमृत का क्षमा. तर याचं उत्तर येईल प्राक्तन. प्राक्तन म्हणजे प्रारब्ध म्हणजे सुरुवात. त्यानंतर 58वा प्रश्न पहा. कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आलेला आहे? सुगंधी पदार्थ कोणता आला होता कवितेमध्ये? अमृत, यौवन, प्राक्तन, गंध का कस्तुरी? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कस्तुरी. त्यानंतर 59वा प्रश्न. कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केलेला आहे? घडा कोणाला म्हणलेला आहे कवितेमध्ये? मूस, कूस, कुंभ, आभाळमाया. तर याचं सुद्धा उत्तर आहे मुलांनो ते म्हणजे कुंभ. कुंभला काय म्हणलेलं आहे? घडा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 60 पहा. प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते? तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय काय दिलेले आहेत बघा. क्षमेला श्वास मिळेल. काय म्हणलेलं आहे? प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल? तर क्षमेला श्वास मिळेल, कस्तुरी धुंद होईल, भूमी फुलून येईल का पाऊस कोसळेल? तर याचं उत्तर आहे कस्तुरी धुंद होईल. हे त्याचं उत्तर आहे. तर मुलांनो आज आपण अशा प्रकारे या मराठीच्या 30 प्रश्नांची, या प्रश्नपत्रिकेतील मराठीच्या 30 प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. यानंतर जो भाग दुसरा दिलेला आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, यातील जे 30 प्रश्न आहेत हे 30 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी इथं थांबूया.
धन्यवाद.